ये आगे आगे जा ओके and celebrations. मेरे ईयर में आई है IVF. चलो सर जाऊया थोडे मॅडम जाऊया लाईट तसं पाहिलं तर 25 जुलै 1978 म्हणजे 25 जुलै 1978ला जगातली पहिली टेस्ट बेबी जन्मली लुईस ब्राउन बाय द अथक परिश्रम म्हणजे एडवर्ड आणि स्टेप्टो यांच्या. ओके, IVF बेबी ही भारतातली आहे आणि डॉक्युमेंटेड आहे. आणि ॲक्च्युली डॉक्टर सुभाष मुखर्जी त्यांनी ॲक्च्युली त्याच काळामध्ये त्याच्यावर तेवढेच प्रयत्न केले होते. आणि ॲक्च्युली बेबी आधी आली असती पण त्या काळातले सर्कमस्टन्सेस खूप वेगळे होते आणि त्यांनी तो एम्ब्रिओ फ्रीज करून ठेवला आणि नंतर इम्प्लांट केला. म्हणजे तसं पाहिलं तर हे जे टेक्निक आहे क्रायोप्रिझर्वेशन हे टेक्निक हे तेव्हा अवेलेबल होतं जे सगळे लोक आत्ता 2008 पासून वापरतात. आणि ही जगातली पहिली फर्स्ट क्रायोप्रिझर्व बेबी होती त्यांची. तिचं नाव दुर्गा आहे आणि आज तिला कनुप्रिया अग्रवाल म्हणून त्यांचा इंटरव्ह्यू पण झालेला आहे. हे सगळ्यांना माहिती असावं जगाला की जगातली दुसरी IVF बेबी आपली आहे दुर्गा नावाची कनुप्रिया अग्रवाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली क्रायोप्रिझर्व बेबी ही आपली आहे जगातली. कारण हे एम्ब्रिओ क्रायोप्रिझर्व केलं होतं त्यांनी घाबरून ते केलं नाही कारण की तेव्हा त्यांना खूप त्रास झाला. लोकांनी खूप आरडाओरडा केला त्यांना प्रेझेंट करून दिलं त्यांचं वर्क. त्याच्यामुळे त्यांना ही कमिटेड सुसाईड. त्याच्यामुळं नंतर हे सगळं लक्षात आलं हिस्ट्रीनंतर की त्यांच्यावर खूप इंजस्टिस झालेलं आहे. म्हणून हे परत आपल्या भारतातल्या लोकांनी परत सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नावाने ओरेशन चालू केले डॉक्टर सुभाष मुखर्जी. आणि हे सगळ्या जगाला कळावं. तुम्ही गुगलमध्ये बघा जगातली दुसरी आई बेबी आपली दुर्गा नावाची नाव. आणि मग कनुप्रिया अग्रवालनी पण नंतर सांगितलं हो माझे ते मेन ॲज अ अकॅडमिक इज माय अकॅडमिक फादर. ओके, हे एक महत्त्वाचा मेसेज आहे. दुसरं म्हणजे फर्स्ट असून सांगायचं आहे की ट्रान्सव्हाजनल सोनोग्राफी या तंत्रज्ञानाने होणारी ही पण पहिलीच IVF बेबी आपली जगातली. त्याच्यामुळे भारत कुठेच कमी होत आहे. आणि ॲक्च्युली आम्ही हे आमच्या कॉन्फरन्समध्ये पण मुद्दाम ही स्टोरी ऑफ IVF सांगितली होती की या प्रकारचं सगळ्यांना माहिती होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे सगळ्या जगातल्या लोकांना इव्हन ॲटलिस्ट आपल्या भारतातल्या लोकांना डॉक्टरांना ही माहिती कळली पाहिजे. तर या IVF डेच्या निमित्ताने मी तुम्हाला ॲज ए इन द कपॅसिटी ऑफ द प्रेसिडेंट ऑफ नागपूर ओबिजिओ सोसायटी आणि चॅप्टर सेक्रेटरी ऑफ द विदर्भ चॅप्टर विदर्भचे लीड करते पूर्ण इंडियन फर्टिलिटी सोसायटीची. त्या निमित्ताने तुम्हाला मी सांगेन. आपलं नाव सांगा. डॉक्टर सुषमा देशमुख. आणि ज्या प्रकारे मॅडमनी सांगितलं, नमस्कार, मी राजेश मच्छेरके. एक मिनिट. माझं नाव राजेश मच्छेरके श्रद्धा आणि मॅडम ज्या प्रेसिडेंट आहे MFGS नागपूरच्या. तर हा जो आम्ही आज कार्यक्रम किंवा 25 जुलैच्या दिवशी जे सांगतो मॅडमने IVF बद्दल सांगितलं. प्रत्येकाला IVF काय आहे हे माहिती आहे पण आज जनतेला किंवा नॉर्मल पब्लिकला एक प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे की ॲक्च्युली त्याचे स्टेजेस म्हणजे काय करतात, डॉक्टर करतात काय. आणि याच्यामध्ये बरेचदा लोक ट्रीटमेंटसाठी जातात पण ट्रीटमेंट कंप्लीट होत नाही किंवा करत नाही किंवा लॅक ऑफ नॉलेज किंवा कन्फ्युजन असते त्यांना. आणि त्यांना प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे ते डॉक्टर जे सजेस्ट करतात त्याला ते प्रॉपरली घेत नाही. तर या माध्यमातून ॲटलस बायोसायन्सेसच्या माध्यमातून आणि नागपूरचे ज्या आमचे टॉप गायनेकोलॉजिस्ट आहेत जे इन्फर्टिलिटीचे IVFचे प्रॅक्टिस करतात आम्ही त्यांच्या थ्रूच हे जे सब्जेक्ट आहे याच्यावर आम्ही एक त्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. आणि मला तुमच्या जर्नलिस्टच्या आणि पेपर माध्यम यांच्या माध्यमातून हे लोकांना पोहोचो अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. आणि हा दुसरा एक महत्त्वाचं की जगातली IVF बेबी जी आहे जी 25 जुलै 1978 आणि आपली भारतातली ते 3 सप्टेंबर 1978. फक्त 1.5 महिन्याचा फरक आहे. ते पण त्यांनी एम्ब्रिओ प्रिझर्व केले म्हणून तेही त्यांनी भीतीपोटी केले होते. तर आपलं सेम 1-1.5 महिन्याच्या अंतराची आपली IVF बेबी आहे जगातली. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती लोकांना कळली पाहिजे, पोचली पाहिजे. एक मिनिट. तसंच आता आपण नागपूरमध्ये जे एक्सपर्ट गायनेकोलॉजिस्ट आहे ज्यांचे याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे हे आपण पब्लिकला मेसेज देतोय की सगळ्यांनी
इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतक्या सुंदर एक्झाम्पल देऊन हे टॉपिक कव्हर केलेले आहे IVF डेच्या दिवशी, ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. थँक्यू सो मच. मैं राजेश वच्छेटे, बिजनेस हेड एटलस बायोसाइंसेस प्राइवेट। जैसे कि 25 जुलाई जो कि वर्ल्ड IVF डे के बारे में जाना है। IVF एक बहुत बड़ा इन्वेंशन है मेडिकल साइंस में। जैसे कि नागपुर ये बहुत वर्ल्ड और बहुत साइंटिफिकली टेक्नोलॉजिकली एक्सपर्ट है IVF में। इसके बारे में हम कुछ इंफॉर्मेशन और ये जो एक्सपर्ट है IVF के कैटेगोरिस्ट है उनके तरफ से हमने एक इंफॉर्मेशन आप सब लोगों तक पहुँचाने की कोशिश की, जिसमें श्रद्धा की एटलस बायोसाइंसेस जो मैनेजर है उन्होंने नागपुर के जो IVF स्पेशलिस्ट हैं उनके तरफ से कुछ इंफॉर्मेशन IVF डेच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांनाच IVF लागेल असं नाही आहे. काहीच पेशंट्सला IVF लागतं, पण होतं असं की IVFच्या धाकाने आम्हाला IVF करायचं आहे म्हणून पेशंट इकडच्या तिकडे धाव घेत राहतो. कधी कधी अननेसेसरी त्यांचा वेळ जातो. स्पेशली याच्यामध्ये हे सांगायला पाहिजे की स्त्रियांचं वय हे खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्या वयानुसार त्यांचं जे अंडे म्हणजे एग्स जे निघतात ते खूपच महत्त्वाचे असतात. तर म्हणून प्रत्येकाला हे समजलं पाहिजे की आपल्याला IVFकडे कधी जायला पाहिजे आणि IVFच्या आधी पण काही नेसेसरी ट्रीटमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन्स असतात. तेवढं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर जर कळलं की आपल्याला या ट्रीटमेंटनी प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर अशा वेळी मग IVF सेंटर्सला त्या कपलला रेफर करायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की आता याच्या पुढे आपल्याला जो प्रेग्नन्सीसाठी उपाय आहे तो म्हणजे IVFद्वारे आहे. पण त्याआधी जे काही नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स आणि जी काही ट्रीटमेंट लागते ती ट्रीटमेंट जर फेल झाली तरच पुढे आपण IVFला जाऊ शकतो. काही गोष्टी अशा असतात की जसं त्याच्यामध्ये स्त्रियांचं वय थोडं वाढलेलं असतं, अशा लोकांनी पहिले धाव IVF सेंटरकडे घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या स्त्रियांचं वय कमी आहे पण ज्यांना जसं गर्भाशयामध्ये काही आजार असतो किंवा ट्यूब ब्लॉक असतात, अशा लोकांनी सुद्धा IVFकडे पहिले जायला हवं. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये नॉर्मल सगळेच गायनेकॉलॉजिस्ट एक इन्फर्टाईल कपलला ट्रीट करू शकतात, पण त्यांचे काही लिमिटेशन्स असतात आणि लिमिटेशन घेऊन ती पेशंटला ट्रीटमेंट स्ट्रेच करण्याआधी किंवा स्ट्रेच करण्यापेक्षा त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांनी IVF सेंटरकडे लवकर धाव घ्यावी. आणि IVF सेंटर्स हॅव गिवन व्हेरी गुड रिझल्ट्स. ज्यांना अपेक्षा नसेल अशा लोकांना सुद्धा चाइल्डलेस कपलला त्यांनी मुलं दिलेली आहेत आणि त्यांचं जीवन सफल केलेलं आहे. त्याच्यामुळे उद्या IVF डेच्या निमित्ताने जो आपण हा आजचा प्रोग्राम सेलिब्रेट करतो आहे तो यासाठी की आम्ही सगळेजण इथे सगळे जे गायनेकॉलॉजिस्ट आहेत यांचं एकच ध्येय असतं की आपल्या पेशंटला, आपल्या इन्फर्टाईल कपलला आपण कसं त्यांना सुखरूप एक बाळ आपण देऊ शकतो. आजपर्यंत कपलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मेलमध्ये प्रॉब्लेम येते की फिमेलमध्ये प्रॉब्लेम येते? नाही, आता ते मला सांगा, त्याच्यामध्ये कसं ॲक्च्युली देर इज अ रायझिंग ट्रेंड इन इन्फर्टिलिटी आणि त्याच्या IVF दोन्ही याच्यामध्ये बिकॉज ऑफ द सगळ्यात आधी आपण जर पाहिलं तर एज सगळ्यांचं एज फॅक्टर्स इंक्लुडिंग म्हणजे स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण. कारण कसं होतं की साधारणतः 30 नंतर स्त्रियांचं ओव्हेरियन रिझर्व स्त्रीबीज बनण्याची क्षमता ही कमी व्हायला लागते. त्यामुळं आजकाल कसं करिअर किंवा लेट मॅरेजेस किंवा लेट प्लॅनिंग त्याच्यामुळे स्त्रियांचं वय वाढतं आहे. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये पण स्ट्रेस टेन्शन वाढल्यामुळं परत सगळे मॉडर्न गॅजेट्स लॅपटॉप जसं मांडीवर ठेवतात त्याच्यामुळं त्यांचा स्पर्म काउंट कमी होतो किंवा स्ट्रेस टेन्शनमुळे पण हे सगळे फॅक्टर्स प्लस डाएट लॅक ऑफ एक्सरसाइज ओनली म्हणजे त्यांचं बसणं वाढलेलं आहे, ओबेसिटी वाढते, बेसनाने लाईफस्टाईल फूड हॅबिट सगळं चेंज झालेलं आहे आणि या सगळ्यांचा कलेक्टिव्ह इफेक्ट त्यांच्यावर होतो आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे आपल्या ह्याच्यामध्ये प्लास्टिक्स किंवा ॲल्युमिनियम फॉईल हे सगळं जे मॅक्सिमम यूज करतं सगळंच हा एन्व्हायरमेंटल प्लस डायटिक या सगळ्या कारणांमुळे वंध्यत्वाचं प्रमाण खूप वाढतं आहे. म्हणून पुरुषांचं आता 60% गेलेलं आहे, स्त्रियांचं पण वाढतं आहे आणि टोटल आपण जर रिझन बघितलं वंध्यत्वाचं हे टोटल आपण कपलचं आधी हे साधारणतः 10 ते 15 होतं, आता जवळपास 17% गेलेलं आहे, 17%. सो वंध्यत्वाचा एक सोशल मेसेज मला असं द्यायचा आहे की IVF सेंटर्स आणि IVF टेक्नॉलॉजी
ही जरी चाइल्डलेस कपल्स करता एक वरदान आहे, पण काही करेक्टिव्ह मेजर जर ॲज अ सोसायटी आपण घेऊ शकलो, जसं मॅडम म्हणाला की पुरुष काय फॉल्टी लाईफस्टाईलमुळे, खाण्यापिण्याच्या पद्धती, सिडेंटरी लाईफस्टाईल, ओबेसिटी, खाण्यामध्ये प्लास्टिक्स, ॲल्युमिनियम हे सगळे एंडोक्राईन हॉर्मोन डिस्ट्रप्टर्स आहेत आणि म्हणून इतकं प्रॉब्लेम्स पेशंट येतात. पण काही गोष्टी जर आपण आता लक्षात गेल्या की सध्या काय होत आहे, मुली उशिरा लग्न करतायत आणि आजकाल आम्ही असं लक्षात येतं की ओव्हेरियन रिझर्व म्हणजे ओव्हरीची चांगल्या क्वालिटीची एग्स बनायची कॅपॅसिटी लवकर कमी व्हायला लागली कम्पेअर्ड टू पहिले काही वर्ष. त्यामुळे मुली उशिरा लग्न करतात. लग्न उशिरा केल्यानंतर करिअरमुळे त्या मुलं उशिरा होऊ देतात आणि अशा या कारणांमुळे सुद्धा आता बंधत्वाचं प्रमाण खूप जास्त वाढायला लागलेलं आहे. म्हणून हा एक ॲज अ गायनेकोलॉजिस्ट आम्हाला आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की जबाबदारी वाटते की सगळ्यांना हे आपण तुमच्या माध्यमाने आपण हे जर अवेअरनेस क्रिएट करू शकलो की ही पण खूप मोठी कारणं आहेत, तर खूप उशिरा लग्न न करता किंवा करिअर हे होणारच, पण काही गोष्टी त्या वेळेतच घडल्या पाहिजे कारण बायोलॉजिकल क्लॉक इज फॉर रिअल. तर IVF पर्यंतचं स्टेप जर टाळायची असेल तर या गोष्टी जर आपण करेक्ट करू शकलो तर बऱ्याच गोष्टीमध्ये सुधारणा होईल असं वाटतं. हा पण एक सोशल मेसेज लोकांना गेला पाहिजे की खूप उशिरा लग्न करणं, खूप उशिरा मुलं होऊ देणं, किंवा आजकाल जो एक फ्रीजिंगचा ऑप्शन आलाय की जिथे ज्या दोज आर व्हेरी करिअर माइंडेड की ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, त्यांच्यासाठी ते तेवढं इम्पॉर्टंट आहे. तर राईट वेळेला त्यांनी जर त्यांचे एग्स प्रिझर्व करून ठेवले, फ्रीज करून ठेवले तर चांगल्या क्वालिटीच्या एग्स नंतर IVFचा सक्सेस पण खूप चांगला वाटतो. तर हे काही % ऑफ मुलींकरता हे पण एक खूप चांगली सुविधा आता आहे. पण त्याच्यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टरांकडे जाऊन ही सगळी माहिती घेणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, use these लोकांना WhatsApp and कळत नाही की Google. आपण डॉक्टरला केव्हा कन्सल्ट करायला पाहिजे. सगळ्यात मोठा गैरसमज काय असतो की IVF सेंटरला गेलं की IVF असतो, असं नाही. त्याला आपण IVF सेंटर जरी नाव दिलेलं असलं तरी प्रत्यक्षात तुम्ही निसंतानं तर आजकाल बंधत्व हा शब्द पार करण्याला एक्सटेन्सिव्ह दाबू. पण जर लग्नानंतर 1 वर्ष काही साधन न वापरता गर्भधारणाचे तुम्हाला जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करायला पाहिजे आणि यू हॅव टू कन्सल्टेड ॲज अ कपल. नवरा आणि बायको दोघांनी जायला पाहिजे. जर तुमचं वय 35च्या वरती असेल तर तुम्ही 6 महिन्यातच प्रेग्नन्सी नाही राहिली तर जायला पाहिजे. जसं मॅडमनी सांगितलं की आजकाल इन्फर्टिलिटीचं बंधत्वाचं प्रमाण जास्त आहे कारण मुख्य प्रॉब्लेम काय आहे की चेंज इन लाईफस्टाईल. कुठेतरी आम्ही पाश्चात्यकरणाकडे झुकलेलो आहे. तर जसं वय वाढतं आहे, तुम्ही जर युरोपियन स्त्रिया पाहिल्यात त्यांच्यामध्ये 40पर्यंत फर्टिलिटी राहते, पण भारतीय स्त्रियांमध्ये 32 नंतर फर्टिलिटी कमी व्हायला. याचं कारण हे असतं की देवानी प्रत्येकाला एक विशिष्ट साठा घेऊन अंड्यांचं पाठवलेलं असतं आणि हळूहळू त्याचा काउंट कमी होत जातो आणि म्हणूनच स्त्रीमध्ये रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज येतो. कारण अंडे संपले की हॉर्मोन्सचं प्रमाण बंद होतं, म्हणजे प्रजननाची पण प्रक्रिया थांबते आणि हॉर्मोन्सचा पण बॅलन्स आहे. आजकाल हे निदर्शनात झालं की एक 10 वर्षांपूर्वी जर आम्ही तो ट्रेंड पाहिला त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल PCOच्या मुली खूप यायच्या, पण त्या PCOच्या बद्दल आम्हाला टेन्शन होतं कारण त्यांच्यापेक्षा अंडी भरपूर असायची प्रीमॅच्युअर जी आपल्याला कामात आणता येऊ शकते. पण आता सध्या आम्ही ज्या नवीन यंग मुलींना सुद्धा बघतो आहे त्यांच्यामध्ये ओव्हेरियन रिझर्व म्हणजे अंडाशयाची ताकद, अंडाशयाची क्षमता इतकी कमी असते की कधी कधी त्या प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरमध्ये जातात. म्हणजे आजकाल आम्ही इन्फर्टिलिटीचे जे पेशंट्स पाहतो स्त्रियांमध्ये त्यामध्ये जवळपास 50% स्त्रिया अशा असतात की ज्यांचा ओव्हेरियन रिझर्व म्हणजे साठा कमी झालेला असतो. ते बरीच आणि कमी वयामध्ये 20ल्या स्पेशली आणि जसं करिअर तर आहे. मी हे नाही म्हणणार मुलींना तुम्ही करिअर सोडा, पण ॲटलिस्ट तुम्हाला जेव्हा तुमची प्रेग्नन्सी पोस्टपोन करायची आहे, प्रोलॉंग करायची आहे, तुम्ही स्वतः कुठे आहे, हम किस कगार पे खडे आहे, इस पार या उस पार, आमचं ओव्हेरियन रिझर्व कसं आहे, चांगलं आहे की नाही, आणि आमचं वय किती. कारण वयानुसार क्वालिटी कमी होते. क्वालिटी जर कमी झाली तर तुमच्या भ्रूण म्हणजे एम्ब्रिओची क्वालिटी पण कमी, ॲबॉर्शनचा रेट जास्त, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी जास्त. त्यामुळे कुठल्याही मुलींनी किंवा स्त्रियांनी जर त्यांना स्वतःची प्रेग्नन्सी उशिरा प्लॅन करायची असेल तर पहिले आपल्या गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटा आणि बघा तुम्ही किती थांबू शकता. हा एक महत्त्वाचा सल्ला आहे. कारण प्रत्येक मुलीला करिअर करायचं असतं मी असं बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही करिअर सोडून फॅमिली करा, पण मग तुम्ही जसं मॅडमनी सांगितलं की तुम्ही एग्स प्रिझर्व, तेव्हा मल्टिपल ऑप्शन्स इतकं प्रगत झालेलं आहे रिप्रोडक्टिव्ह सायन्स, रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी की तुम्ही स्वतःचं तुम्ही ज्या दिवशी तुमचे एग्स फ्रीज करून ठेवाल त्या दिवशी त्याचं वय तेवढंच राहील. यू विल फ्रीज द एज ऑफ युअर एग्स. सो दिस इज अनदर ऑप्शन. पण सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, आम्ही जेवढे इथे सगळं तुम्हाला एक्सपर्ट्स दिसतो आहे, इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट, आम्ही उठून सगळ्यांना IVFसाठी नाही उपयुक्त करत. IVF सेंटर आहे ते अल्टिमेट
लास्ट एंड पॉईंट ऑफ युअर ट्रीटमेंट शेवटची आहे, पायरी. शेवटची पायरी. पण त्याआधी तुमचं आवश्यकतेनुसार ॲनालिसिस होणं, तपासणी होणं आणि निष्कर्ष काढून तुम्हाला काय ट्रीटमेंट करता येईल, कुठे तीर चालवायचं हे मग बघण्याकरता म्हणून डॉक्टरला भेटणं आवश्यक आहे. 1 वर्षामध्ये जर तुमचं वय लहान असेल तर लग्नानंतर प्रेग्नन्सी असेल तर, आणि जर तुम्ही 35च्या पुढे असाल तर 6 महिन्यात ताबडतोब. आणि हा सल्ला सगळ्या मुलींना आहे की ज्यांचं वय जास्त आहे, 35कडे सुद्धा सल्ला आहे, त्यांनी कृपया आपली प्रेग्नन्सी पोस्टपोन करू नका. कारण 35 नंतर सक्सेस रेट पण कमी होतो प्रेग्नन्सीच्या कुठल्या ट्रीटमेंटचा, किंवा जर गर्भ राहिला तरी जेनेटिकली क्रोमोझोमली त्याच्यामध्ये डिफेक्ट येण्याची शक्यता जास्त असते. आणि मग ऑब्व्हियसली नॉर्मल बाळ होणं पण थोडंसं कठीण होऊन जातं. कारण भारतीय एशियन स्त्रियांमध्ये फर्टिलिटी, क्वालिटी ऑफ एज स्टार्ट डिक्लाइनिंग आफ्टर 32 years ऑफ एज, आणि 35 नंतर आणि 37 नंतर जास्त रॅपिडली कमी होते. मॅडम आपलं नाव सांगा ना. मी डॉक्टर लीना देसाई. डॉक्टर वैदेही मराठी. और एक और फाइनल जो लोगों में मिथ है कि आईवीएफ का बच्चा यानी रोबोट होगा या कुछ तो भी दिखने में अलग होगा या उसको 2 सींग होंगे, ऐसा नहीं रहता है. आईवीएफ इज़ एज गुड एज नेचुरल कंसेप्शन. अब एक सिंपल सी भाषा में नेचुरली अगर कंसीव होना है तो एक अगर पुरुष का हम देखें रिक्वायरमेंट तो हमको 15 मिलियन स्पर्म्स चाहिए. आईवीएफ में अगर वही पुरुष को 1 मिलियन स्पर्म है, कहाँ 15 मिलियन और कहाँ 1 मिलियन, स्टिल दैट मैन कैन हैव हिज ओन चाइल्ड, जो नेचुरली कदाचित पॉसिबल नहीं है. बट विद द हेल्प ऑफ आईवीएफ विद सच लो काउंट ही कैन हैव हिज ओन चाइल्ड. सिमिलरली लेडीज़ में भी ऐसे ही है. कुदरती उसके पास दोनों राइट एंड लेफ्ट ओवरी में कम से कम 8 और 8 AFC यानी एंट्रल फॉलिकल काउंट रहने चाहिए, मतलब 16 मिनिमम. और वही अगर हमारा को 6 मिल जाए IVF में तो दैट फीमेल कैन हैव हर ओन चाइल्ड. तो IVF आप ही का ही है, आप ही का ही बच्चा है. सिर्फ कुदरती जो रिक्वायरमेंट चाहिए वो नहीं फुलफिल हो रही है, इसलिए यू आर टेकिंग द हेल्प ऑफ साइंस एंड नथिंग. तो नाम मैम? डॉक्टर संगीता राजपुरा. मैडम आईवीएफ की तरफ जाने का सबसे बड़ा कारण आज की स्त्रियों का है उनका लाइफस्टाइल. लड़कियां नहीं एक्सरसाइज करना चाहती हैं, नहीं वज़न पे ध्यान देना चाहती हैं, नहीं खाना बनाना चाहती हैं. सबको आजकल बाहर का जंक फूड चाहिए. वो जंक फूड उनके पेट पे इकट्ठा होता है जिससे कि उनको हार्मोनल इम्बैलेंस होता है और इसकी वजह से उनके अंडों की एजिंग बहुत फास्ट होती है और फाइनली वो आईवीएफ पे जाके लैंड करती है. इसकी बजाय अगर लड़कियां अगर उनको प्रेगनेंसी डिले भी करनी है तो कम से कम अपनी लाइफस्टाइल तो मेंटेन करें. आजकल जो पेशेंट्स ओपीडी में आते हैं उनका वजन ऑन एन एवरेज 70, 80, 90 किलो रहता है. 70, 80, 90 किलो वजन. आदमी तो फिर भी काम करने चले जाते हैं. आजकल लड़कियां तो कुछ ही काम नहीं करना चाहती. सबको घर में बाइयाँ चाहिए, सबको घर में जंक फूड चाहिए, खाना नहीं बनाना है. जंक फूड मतलब पूरा मैदा. पूरा मैदा पेट पे इकट्ठा होता है और उसकी वजह से हार्मोनल इम्बैलेंस होता है. तो जो भी लड़कियां हैं जो भी ये मैसेज सुनना चाहती हैं, प्लीज़ अपनी लाइफस्टाइल पे और वजन पे ध्यान रखो. बॉडी शेमिंग की कोई बात नहीं है. आजकल लड़कियों को कुछ बोलो तो बॉडी शेमिंग. एक हेल्दी वेट तो चाहिए, एक हेल्दी वजन चाहिए. अगर आपका वजन हेल्दी है, आपका वेट हेल्दी है तो आपको प्रेगनेंसी में कुछ प्रॉब्लम नहीं होगी. और अगर दोनों भी नहीं है तो और आप प्रेग्नन्सी भी डिले कर रहे हो तो आप IVF तक पहुंचोगे. आणि लाईफस्टाईलमध्ये अजून एक सांगायचं म्हणजे आजकाल यंग मुलींना जास्तीत जास्त अल्कोहोल आणि या सगळ्या Smoking. गोष्टी स्मोकिंगची खूप जास्त सवय झाली. Addiction. दो दे मे बी Addiction. सेइंग दॅट दिस इज समथिंग वेस्टर्न क्लास आणि आम्ही क्लास अपार्ट आहोत. पण मुलींना आजकाल हिस्ट्री विचारावी लागते आम्हाला की तू स्मोक करते का, तू ड्रिंक करते का. फार पूर्वी जेव्हा आम्ही शिकायचो 18-19 वर्षाचे जेव्हा आम्ही MBBSला ॲडमिशन घेतली होती तेव्हा आम्ही वॉर्डमध्ये जाऊन आम्हाला म्हणायचे की बाईला विचारा की ती स्मोक करते का, अल्कोहोल घेते का. त्यावेळेचा तो जमाना नव्हता. पण आता 30 years hence now each and every female we have to keep on asking her. म्हणजे ती म्हणते की आता मला प्रेग्नन्सी राहिलेली आहे पण मी घेऊ शकते का, मी ड्रिंक्स घेऊ शकते का, मी स्मोक करू शकते का. तर दिस इज वन लाईफस्टाईल विच द गर्ल्स शुड अंडरस्टँड. म्हणजे मुलांनी घेतलं तर ते आपण त्यांना म्हणू शकतो की खर्रा, पान, सिगरेट, बिडी बंद कर. पण मुलींसाठी जे आहे कन्सेप्शन व्हायच्या आधी
आणि नंतरही त्यांना या सगळ्या ह्याच्यातनं या लाईफस्टाईलमधनं तर बाहेर निघायला इव्हन पुरुषांनी अल्कोहोल स्मोकिंग पासून दूर राहायला पाहिजे, नाही तर त्याचे स्पर्म काउंट आणि क्वालिटीवर पण फरक पडतो. सो बोथ ऑफ देम हॅव टू स्टे अवे, दॅट मस्ट मस्ट गो. आणि आफ्टर प्रेग्नन्सी तर फिमेल्सनी हे बंदच Definitely. म्हणजे सगळ्याच प्रकारचे ॲडिक्शन जंक फूड्स आणि सगळ्यात महत्त्वाचे मोबाईल. मोबाईल अरे म्हणजे Sedentary lifestyle. सिलेंडरी आणि दीड 2 वाजेपर्यंत त्यांचं जागरण असतं, हा. सकाळी उठत नाही कोणी. इट्स व्हेरी पॅथेटिक सिच्युएशन. म्हणजे 10 वाजता 11 वाजता वर्क फ्रॉम होम म्हणजे इज हे- ऍक्च्युली बून और कर्स हेच आपल्याला माहिती Curse. आहे. It's a curse. So it should be म्हणजे हा मेसेज तुम्ही देणं खूप आवश्यक आहे. तर अशा लाईफस्टाईल मॅनेजमेंट. अशा पद्धतीने आपण एक्सपर्टकडनं जाणून घेतलं की एक फिमेलला कशी लाईफस्टाईल ठेवायची आहे, कसं कन्सिव्ह करायचे, हे सगळे छोट्या छोट्या पद्धतीने मॅडमने एक्झाम्पल आणि खूप सुंदर शब्दामध्ये मांडलेलं आहे. याच्यासाठी मी सगळ्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांना धन्यवाद. मॅडम एकदम नाव सांगा, सरांपासून सुरुवात करा. नाव ज्या प्रकारे आज नाव सांगा. माझं नाव राजेश मच्छिरके. माझं नाव श्रद्धा मच्छिरके. डॉक्टर संगीता ताजपुरिया, डॉक्टर वर्षा ढवळे, डॉक्टर सुषमा देशमुख, डॉक्टर मेघना अग्रवाल, डॉक्टर वैदेही मराठे. डॉक्टर लीना बिरेकळा. थँक्यू. थँक्यू. डिस्कस ना येस.